त्यापुरतं हेच चॅनलवरचं कार्टून. मग पुन्हा भाताची तयारीला आले. भातात मग कुकरमध्ये तेल टाकलं, जिरी, मोहरी, कढीपत्ता छान तडतडून घेतलं. मग टाकले तमालपत्र 2 लवंग, ते छान तेलामध्ये परतू दिले. ते परतल्यानंतर त्यात टाकलं कांदा. गोबी स्लाईस करून 2 कांदे मोठे मी चिरून टाकले होते. कांदा छानपैकी गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा. छान मिक्स करून घ्यायचं. गोल्डन ब्राऊन होतो छान तळून घ्यायचा कांदा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टमॅटो ॲड करायचे. मी दोन्ही एकत्रच टाकते, कारण टमॅटोचा पण पूर्ण परतलं गेल्यानंतरच भात छान लागतो. पूर्णपणे एकजीव व्हायला सोडून दिला आणि मग वरून थोडंसं मीठ टाकलं, म्हणजे कांदा लवकर परतला जाईल. मग त्यात बटाट्याचे काप आणि वाटाणा म्हणजेच की ग्रीन पीस टाकून घेतलं आणि छान सॉटे होऊ दिलं कुकरचं झाकण ठेवून. हळद टाकून घेतली आणि बिर्याणी मसाला टाकला सुहानाचा. थोडासाच होता, अर्धे पॅकेट मी आधी वापरलं होतं, अर्धं पॅकेट ठेवलं होतं. मी जास्त घालत नाही, कारण मग तो पूर्ण घातला की खूपच स्मेल येतो त्याचा. तो काही माझ्या मिस्टरांना आवडत नाही. मग 2 चमचे चटणी टाकली आणि मस्तपैकी सगळं एकजीव करून घेतलं. एकजीव केल्यानंतर थोडा वेळ कुकरचं झाकण ठेवायचं. एका साईडला तांदूळ नीट करून घेतले आणि तांदूळ वॉश केले. तोपर्यंत म्हणलं हे परतू द्यावं. मग तांदूळ ॲड केले आणि सगळं एखाद मिनिटभर सगळं परतून घेतलं.